देवी आई, तू वेदाच्या बाबांना खूप मोठ्या संकटातून वाचवलंयस. तुझे आभार कसे मानू हे मला कळतच नाहीये. पुन्हा अशी वेळ यांच्यावर कधीच येऊ देऊ नकोस. यांच्यावरची सगळी संकट दूर कर देवी आई. खरं आहे मीरा बोलते ते. देवी आईच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे आपला अथर्वास परत घरी आला. माझं तर आता देवीकडे एकच मागणं आहे, तिला जर का कुणाला न्यायचंच असेल ना तर तिने मला घेऊन जावं. अहो बाबा, बाबा असं नका बोलू ना प्लीज. अरे खरंच बोलतोय मी अथर्वा. तुझी अवस्था बघवत नव्हती मला हॉस्पिटलमध्ये. कसं बसं उसना अवसान आणून वावरत होतो मी तिथे. तो क्षण आठवला ना तरी. दादासाहेब, हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते कोणालाच बघवलं नाही. पण वेदाच्या बाबांवर देवी आईची कृपा आहे आणि ती कृपा नेहमीच त्यांच्यावर असणार आहे.